महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा जोम पकडला आहे. प्रचाराची रणधुमाळ सुरू आहे. कारंजा लाडमधून आमच्यासोबत उमेदवार आहेत एरणे मॅडम. त्यांच्याशी चर्चा करूया. त्यांना विचारूया की कारंजा लाडचे नेमके प्रश्न काय आहेत आणि इथला जो विकास आहे तो गेल्या अनेक वर्षापासून ठप्प का आहे. बरं एरणे मॅडम, तुम्ही शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली आहे. काय वाटतं की इथलेचे नेमके कळीचे प्रश्न काय आहेत? इथले नेमके कळीचे प्रश्न असे आहेत की एवढ्या छान सुंदर म्हणजे लोकेशनवर असलेलं आपलं हे कारंजा लाड शहर, जिथून चारही जिल्हे हे जिल्ह्याच्या मध्यस्थानावर हे गाव असल्यावर सुद्धा समृद्धी महामार्ग इथं अवेलेबल असताना सुद्धा रोजगाराच्या इथं जी कमतरता आहे ती एक कमतरता आपल्याला भरून MIDC इथं उभी करून ती कमतरता आपल्याला भरून काढता येणार आहे. हा सर्वात मोठा बेरोजगारांसाठी असलेला हा सर्वात मोठा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट रस्ते, नाल्या आणि जे घाडीचं साम्राज्य इथं साचलेलं असते त्यासाठी अनेक वेळा आपल्याला समोर कॉल करून त्यांना या गोष्टीची आठवण करून द्यावी लागत असते. तर आणि समोरून रिस्पॉन्स मिळतो असंही नाही. म्हणजे मी आतापर्यंत महिला आघाडी जिल्हा प्रमुख असल्यामुळे या कामाचे मी अनेक वेळा अशी कामं केलेली आहेत. मला असं मी जिल्ह्यामध्ये जे कामं केलेली आहेत तसंच मला माझ्या घरापासून या गावापासून सुरुवात व्हावी म्हणून मी हे पाऊल पुढे टाकलेलं आहे. बरं, इथले जे प्रश्न आहेत तो पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. असं म्हटलं जातं की 7-8 दिवसानंतर इथे पाणी येते. अनेक प्रभाग असे आहेत तिथे 15-15 दिवसानंतर पाणी येते. नळ योजनेसाठी असं म्हटलं जातं की शासनाने 70 कोटीचे आहे ते मंजूर केले होते परंतु ते काम झालं नाही. तुम्हाला काय वाटतं की हे काम प्रामुख्याने तुम्ही कसं मार्गी लावणार? या जे काम टाकलेलं आहे त्या कामामध्ये त्याचा संपूर्ण आढावा घेत तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती त्या गोष्टीचा आढावा घेत वरिष्ठांना त्या गोष्टीची काय माहिती घेता येणार आहे किंवा त्यामध्ये संपूर्ण आढावा घेऊन आपल्याला काय पर्याय काढता येणार ते करून आपण हा प्रश्न योग्य रीतीने मार्गी लावू शकतो. बरं, इथे मंदिर जे आहे ते अतिशय प्रचलित मंदिर आहे. राज्य शासनाने त्याला अदर्जा दिला. 170 करोड त्या मंदिराच्या विकासासाठी दिला आहे. परंतु त्या दृष्टिकोनातून अजूनही त्याचे नियोजन झालं नाही. जसं शेगावचं जे मंदिर आहे ज्या पद्धतीचं मंदिर आहे त्याच दर्जाचं किंवा त्याच पद्धतीचं भाविक भक्तांना सुविधा मिळावी अशा पद्धतीचं मंदिर आणि अशा पद्धतीने नियोजन करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आता शासनाने जे काही इथं निधी उपलब्ध करून दिलेला आहे ते घडलेलं नाही आहे. ते आता इथे घडू शकते आणि त्यामध्ये आणखी भर टाकता यावा त्यासाठी नक्कीच आपण जे नागरिक इथं लांबून दिगंबर आपले मंदिरामध्ये दर्शन घ्यायला येतात, नृसिंह सरस्वती महाराजांच्या दर्शनाला येतात, त्यांच्यासाठी नक्कीच आपण काहीतरी सुविधा उपलब्ध करू शकतो. आणि त्याच पद्धतीने हे कारंजा शहर असताना सुद्धा जे रस्त्यावरती काहीतरी अस्वच्छता आहे ती अस्वच्छता त्यांना योग्य ठिकाणी बसवून त्यांचेही प्रश्न मार्गी लावले जातात आणि आपल्या शहराचं सौंदर्यीकरण सुद्धा करतात. बरं, कारंजामध्ये आरोग्याचा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे. असं म्हटलं जातं की कारंजा एक मोठं तालुक्याचं ठिकाण आहे तरीही इथे सरकारी जे इस्पितळ पाहिजे होते, सरकारी जे हॉस्पिटल पाहिजे होतं मल्टी लेवलचं मल्टी स्टेट लेवलचं जे हॉस्पिटल तसं नाही आहे. आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या कारणांसाठी इथले जे पेशंट आहेत त्यांना रेफर केलं जातं. अकोला आहे, औरंगाबाद आहे, बाकी महानगरामध्ये. तर मल्टी लेवलचं जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात? सध्या स्थितीत आपल्याच राज्य शासनाने जे वैद्यकीय निधीतून नागरिकांना ज्या सुविधा देता येणार आहेत किंवा त्या माध्यमातून जे शासकीय उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणीच येथील नागरिकांना योग्य त्या संपूर्ण सुविधा पोहोचत्या व्हाव्यात यासाठी आम्ही याआधी सुद्धा मी जिल्हा प्रमुख असल्यामुळे प्रयत्न केलेले आहेत. आणि इथं जर त्यामध्ये मी आणखी खूप सुधारणा करू शकले तर तो आढावा माझा पुढे तसाच सलग ठेवून त्यामध्ये नक्कीच मी सुधारणा करेन. आणि जे काही रेफर करण्याचे जे प्रकार आता इथं घडत आहेत किंवा घडलेले आहेत ते खूप कमी करण्याचा एक प्रयत्न राहील. कारण ग्रामीण भागातले पेशंट जे असतात ते कंटिन्यू ह्या हॉस्पिटलमध्ये येतात. गरीब पेशंट असतात त्यांना वेळेवर ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत नाही. त्यासाठी जे वैद्यकीय डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांना फोन केल्यानंतर ते तर सपोर्ट करतात. परंतु जर ही गोष्ट आमच्यापर्यंत नाही पोहोचली तर एखाद्या नागरिकाला एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीचा त्रास होतो आणि ती गोष्ट त्यांच्या जीवावर बेतते. बरं, जरी तुम्ही मैत्रीपूर्ण लढती होत असल्या तरीही तुम्ही केंद्रामध्ये सहभागी आहे, सत्तेमध्ये, राज्यामध्ये पण सत्तेमध्ये सहभागी आहात.
निधी जे आहे ते खेचून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात कारंजा लाडसाठी? वरच्या लेवलला जे युती आहे त्यामध्ये ते संपूर्ण जो विषय आहे तो वरिष्ठांचा आहे. त्यामध्ये मी एवढ्या लहानपणी मोठा घास घेणार नाही. तो त्यांच्या लेवलवर ते करत आहेत. परंतु इथं जी आता सध्या परिस्थिती आहे तर इथं सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सन्माननीय अपराजित खासदार तथा विद्यमान विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून यांच्या पावलावर पाऊल टाकत मी जे आतापर्यंत कामं केलेली आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीच कामं नगर विकास खातं हे आमच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आहे. त्यामुळे मला नक्कीच या गोष्टीचा विश्वास आहे की मी त्या साहेबांच्या माध्यमातून ताई साहेबांच्या माध्यमातून इथं विकास घडवण्यासाठी मला कुठे अडचण निर्माण होणार नाही. बरं, इथे घनकचऱ्याचा जो विषय आहे, घनकचऱ्याचा जो विषय आहे तो अतिशय गंभीर आहे. स्वच्छता आणि त्या दृष्टिकोनातून आरोग्याचे ज्या पद्धतीने पाहिजे तसं आहे नाही आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात आहेत. सोबतच इथले जे रस्ते आहेत ते अतिशय खचखट आणि दुर्मिळ अवस्थेमध्ये रस्ते आहेत. त्याच्यामुळे सिनियर सिटीजन्स असो किंवा लहान मुलं असो किंवा गर्भवती महिला असो त्यांना अनेक मणक्याचे आजार, हाडांचे आजार आणि अनेक गंभीर समस्या सामना करावा लागतो. तुम्ही या सगळ्या रस्त्याच्या प्रश्नाकडे कसं बघता? हे प्रश्न मी आतापर्यंत इथं माझ्या पदावर असताना सुद्धा रस्त्याचे अनेक प्रश्न मी मार्गी लावले. परंतु जर अधिकार माझ्या हातात आले तर मी यात आणखी भर टाकून ते खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. रस्ते जे प्रलंबित रस्ते आहेत जे मंजूर होऊनही अद्यापही झालेले नाही आहेत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे की रस्त्याची मोजमाप होते, सगळं होते आणि त्यानंतर ते संपूर्ण झाल्यानंतरही ते दिलेल्या काळामध्ये पूर्ण होत नाही. त्यामुळे हा रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित राहिलेला आहे. तर त्या गोष्टीचा संपूर्ण माझ्या लक्षात आल्यानंतर मी नगर परिषदेला वेळोवेळी या गोष्टीची कल्पना देऊन तो प्रयत्न करते की इथं स्वच्छतेचा पूर्ण स्वच्छता ही राहिली पाहिजे. आणि यानंतर जर मला संधी मिळाली तर नक्कीच मी सुंदर आणि स्वच्छ आणि खूप म्हणजे मला तरी वाटते की माझं घर आहे आणि माझं घर मी नक्कीच सुंदर करण्याचा प्रयत्न. बरं, कारंजाचे आहे हे अतिशय धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र स्थळ आहे आणि अतिशय महत्त्व आहे कारंजा लाडला. परंतु त्या दृष्टिकोनातून इथे सिनियर सिटीजन्स असो किंवा लहान मुलं असो त्यांना खेळासाठी एक चांगलं गार्डन नाही आहे ज्यामध्ये सायंकाळच्या वेळेस ते खेळू शकतील किंवा सायंकाळच्या वेळेस त्यांना मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक करता येईल. अशा पद्धतीचं सुशोभित गार्डन नाही. त्याकडे तुम्ही कसं लक्ष देणार? आता एक योजना जी आहे जी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ते योजनेचं आहे की त्यामध्ये आपण एक गार्डन आणि त्याची सुविधा इथं उपलब्ध करून देऊ शकतो. आणि ती मंजुरात सुद्धा 1 कोटीचा जो फंड आलेला आहे त्यातून आपण नक्कीच त्या ठिकाणी मोफत इथं नागरिकांसाठी ती सुविधा देऊ शकतो. आणि तसंही आता इथे एक उद्यान आहे, त्या उद्यानासाठी खूप चांगल्या पद्धतीने पण तिथं पेमेंट असल्यामुळे कदाचित जनतेला ते प्रॉब्लेम होत असेल, परंतु आपण नक्कीच त्या गोष्टीसाठी प्रयत्न करू. बरं, कारंजा लाडमधले जे युवक आहेत जे पोलीस भरती तयारी करतात, MPSC तयारी करतात, UPSC तयारी करतात त्यांच्यासाठी नगरपालिकेच्या वतीने ज्या पद्धतीचं अभ्यासिका केंद्र पाहिजे होतं ते दिसत नाही आणि ज्या काही अभ्यासिका केंद्र ते प्रायव्हेट आहे. तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघणार की जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही हे सगळं केंद्र कसं उभारणार? नक्कीच शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी एका शिक्षकाची पत्नी असल्यामुळे शिक्षणाचं मूल मला आहे आणि अल्पशा दरात किंवा कमी दरामध्ये नगरपालिके किंवा मोफतही जर शक्य झालं तर मोफतही जे अभ्यासी विद्यार्थी आहेत त्या अभ्यासी विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचा पुरवठा देऊन त्यांच्या भविष्यामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल हो यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि एक अभ्यासिका हा मुद्दा मी लक्षात ठेवून अभ्यासिका इथं उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण की नगरपालिकेअंतर्गत मोठी नगरपालिका असल्यामुळे ही अगदी क्षुल्लक गोष्ट आहे की ती जर लक्षात घेतली तर ती आपण सहज सोडवू शकतो. बरं, इथे कारंजा लाडमध्ये MIDC आहे. MIDC कोरोनानंतर ज्या काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत किंवा मग मिडियम स्केलच्या इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्या बंद पडल्या आहेत. जरी तो तुमच्या अखत्यारीत येत नसला तरी पण एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे नवीन उद्योग यावे, स्मॉल स्केलचे उद्योग यावे, लघु उद्योग यावे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही ते MIDCला कसं रिवायवल करणार? MIDC हा विषय जरी माझ्या अंतर्गत येत नसेल
तरी सन्माननीय अपराजित खासदार विद्यमान विधान परिषद आमदार भावनाताई गवळी आणि आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा विषय मी नक्कीच वरपर्यंत नेणार आणि माझ्या कारंजाचा विकास कसा चांगल्या पद्धतीने करता येईल, रोजगार कसे उपलब्ध करून देता येईल, झालेल्या समृद्धी महामार्गाचा कसा उपयोग करून घेता येईल आणि आजूबाजूला असलेल्या 4ही जिल्ह्याचा कारंजा शहराशी असलेला संबंध कसा जास्तीत जास्त वाढवून आपल्या इथं उद्योग व्यापार उद्योग वाढवता येतील यावर माझा नक्कीच भर असेल. बरं, 4-5 वर्षापासून इथे लोकप्रतिनिधी प्रशासन नसल्यामुळे असं म्हटलं जातं की जे लाभार्थी आहेत घरकुलचे, त्याच्यामध्ये अमृत योजनाचा असो लाभार्थी असो, प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा मग ज्या काही आवास योजना आहेत, रमाई आवास योजना असो, त्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही आणि ते लाभार्थी जे आहे वंचित आहे, कारण त्यांना हे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे. तुम्ही हा प्रश्न प्रामुख्याने कसा मार्गी लावणार? आता काही एरिया जो आहे नमुना ड मध्ये ते पट्टे पद्धतीमध्ये त्यावर जर लवकरात लवकर प्रोसिजर झाली तर नक्कीच आपण तोही एक प्रश्न सोडवू शकतो, कारण की हे प्रश्न आधी माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि घरकुल योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत आणि ते अधिकृत आहेत त्या लाभार्थ्यांचेही काही प्रश्न येतात, ते वेळोवेळी मी सोडवलेले आहेत. या बाबतीमध्ये सखोल त्यामध्ये अभ्यास करून जे लाभार्थी यासाठी योग्य आहेत त्यांना नक्कीच या संपूर्णपणे मी लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. आणि जे लाभार्थी आहेत की आता एक योजना आहे की ज्यामध्ये समजा त्यांचं अतिक्रमित जागा आहे आणि त्या जागेवरती त्यांचं घर आहे परंतु त्यांना घरकुल योजना मिळत नाही, अशाही पद्धतीने आपण त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. विजयाबद्दल तुम्ही काही किती आश्वस्त आहात? मी एक सामान्य महिला आहे, एका शिक्षकाची पत्नी आहे, शिक्षकाची मुलगी आहे. मी एक सामान्य नागरिक जेव्हा अपेक्षा करतो की आपल्या नेत्याकडून आपल्याला काय मिळायला हवं किंवा माझ्या नेत्याने माझ्यासाठी काय करायला हवं, ते आमच्या गावासाठी आमच्या एरियासाठी त्यांनी काय करायला हवं, हा विषय जेव्हा आपण लक्षात घेतो आणि आपल्या नेत्यांकडून या गोष्टीची अपेक्षा करतो तर त्यात आपण स्वतः का उठून ते काम करू शकत नाही, पण सहज आहे की सामान्य नागरिकांना पुढे जाण्यासाठी खूप साऱ्या अडचणी निर्माण केल्या जातात, प्रॉब्लेम्स क्रिएट केले जातात, परंतु आज संपूर्ण नागरिक हे शुद्ध नागरिक आहेत. त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यातलेलाच एखादी व्यक्ती हवी. तर नक्कीच माझ्या जनतेवरती आणि कारंजा वासियांवरती विश्वास आहे आणि त्यांचा मला नक्कीच आशीर्वाद आहे. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नक्कीच आता त्यांचा आशीर्वाद मला काय मिळतो हे काही दिवसात कळेलच, पण मला विश्वास आहे की माझी जनता माझ्याबरोबर आहे. कारंजा लाडच्या जनतेला मतदारांना तुम्ही तुमच्या वतीने काय विनंती करणार किंवा काय निवेदन करणार? मी नागरिकांना हेच विनंती करेल की मी सर्वसाधारण महिला आहे आणि पायी चालणारी आहे, टू व्हीलरवर फिरणारी आहे. एसीच्या गाडीत बंद याच्यामध्ये रस्त्यावरचे खड्डे मला दिसणार नाही अशी मी नसल्यामुळे किंवा महालात राहून जनतेशी माझा संवाद होणार नाही अशी मी व्यक्ती नसल्यामुळे माझ्याशी आपण कधीही संपर्क करू शकता, आपल्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचवू शकता आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी मीच नाही तर तुमच्या माध्यमातून तुम्हाला सोबत घेऊन आपण त्या संपूर्ण अडचणी माझ्या अडचणी म्हणून मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी आपण सर्व मिळून आज मी नाही तर आपण स्वतः या ठिकाणी याच्यातून उभे आहात असं मी समजून आपण मला एक संधी उपलब्ध करून द्यावी ही मी आपल्याला विनंती करते.